भिशी, किटी आणि कट्टा हा माझा व्हिडिओ पाहिल्या माझ्या 3-4 मैत्रिणींचा मला फोन आला. एक कॉलेजची मैत्रीण, एक शाळेतली मैत्रीण, एक डॉक्टर मैत्रीण आणि एक कॉलनीतली मैत्रीण. आणि त्या सगळ्यांचं म्हणणं एकच होतं, तुझ्या यूट्यूब चॅनलवर तू भिशी आणि किटीसाठी जात जा असं सांगतेस आणि आपल्या भिशीला आणि किटीला मात्र तू येत नाहीस, टाळतेस. याचं कारण काय? मग मला त्यांना अगदी खरं खरं कारण सांगावं लागलं. भिशी आणि किटीमध्ये सर्वसाधारणपणे हल्ली असं होतंय की आपण सोयीसाठी असेल किंवा सहजी जमतं म्हणून बाहेर जाऊन अनलिमिटेड बुफेमध्ये हॉटेलमध्ये जाऊन खातो आणि आपल्या पोटामध्ये हायपर पॅलेटेबल आणि अल्ट्रा प्रोसेस्ड म्हणजे खूप प्रक्रिया केलेलं अन्न जात राहतं. होतंय असं की आपले सगळ्यांचे सध्या कमीत कमी 7-8 ग्रुप्स आहेत. बायकांचे म्हटलं तर वेगवेगळ्या मैत्रिणींचे, पुरुषांचे असेच वेगवेगळ्या मित्रांचे असे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. आणि या सगळ्या ग्रुप्स बरोबर आपण दर महिन्याला एकदा जर भेटत राहिलो तर असंच आपलं 7-8 वेळा बाहेरचं खाणं होणार. त्यातून पुढे जाऊन आपल्या घरच्यांबरोबर आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा आपण बाहेरचं खाणार. 8-10 वेळा आपलं जर बाहेरचं खाणं व्हायला लागलं तर आपलं शारीरिक आरोग्य खराब होत जाणार आहे. पूर्वी असं व्हायचं की घरगुती कार्यक्रम म्हणजे केळवण, डोहाळ जेवण, बारसं, मंगळागौरी हे सगळे कार्यक्रम खरोखरीच घरात व्हायचे. घरातच अन्न शिजवलं जायचं, खाल्लं जायचं. पण आज सोयीसाठी आपण लग्नाचे वाढदिवस किंवा हे इतर सगळे समारंभ सुद्धा हॉटेलमध्ये साजरे करत आहोत आणि बाहेरचं अनलिमिटेड अन्न खात आहोत आणि त्यामुळे आपलं आरोग्य आपण धोक्यात घालत आहोत. म्हणजेच माझं काय म्हणणं आहे की सोशल हेल्थ जपण्यासाठी तुम्ही लोकांमध्ये मिसळा, हलकं फुलकं बोला, मनावरचा ताण कमी होण्यासाठी आपली दुःख बोलून दाखवा. मग ती अगदी नवरा बायकोंमधल्या कुरबुरी असतील, मुलांची गाऱ्हाणी असतील किंवा सासू सासऱ्यांबद्दलची काहीतरी गाऱ्हाणी असतील. हे सगळं बोलून मोकळं व्हा. त्याच्याने तुमचं आरोग्य एक प्रकारे जपलंच जाणार आहे. पण त्याचबरोबर ह्या गॅदरिंग्समध्ये आपण बाहेरचं खाणार नाही, विशेष करून बाहेरचं अनलिमिटेड खाणार नाही किंवा बाहेरचं कमीत कमी खाऊ ह्याचं भान ठेवायला शिका. त्यासाठी मी असं एक अगदी सोपा उपाय सांगते. याच माझ्या मैत्रिणींबरोबर 20-25 वर्षाखाली जेव्हा आमची मुलं लहान होती तेव्हा आम्ही डबा पार्टी किंवा पॉटलक करायचो. म्हणजेच काय, प्रत्येकीने एक एक पदार्थ बनवायचा आणि कोणाच्या तरी घरी किंवा अगदी बागेत किंवा कुठेतरी बाहेर जाऊन आम्ही ते घरगुती अन्न खायचो. तेवढीच मजा यायची. मग आजही भिशी किटीमध्ये तुम्ही अशा प्रकारे काहीतरी करू शकता किंवा एखादा तुमचा रोजचा फिरण्याचा ग्रुप आहे त्याच्याबरोबर 1 कप चहा पिऊन अनलिमिटेड गप्पा मारू शकता आणि मन मोकळं करू शकता. आपली सोशल हेल्थ जपायची असेल तर लोकांमध्ये मिसळा हे निश्चितच आहे. पण त्याचबरोबर आपल्या शारीरिक आरोग्याचंही भान ठेवा. भिशी आणि किटीमध्ये आपलं आर्थिक आरोग्य सुधारतं का? हीही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कित्येकदा ज्याला भिशी लागते ती व्यक्ती पुढच्या वेळेला हॉटेलमध्ये पार्टी देते आणि जवळजवळ तेवढेच किंवा कित्येकदा त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च करते. आपण जेव्हा आरोग्याचा विचार करतो त्यावेळेला आरोग्याशी निगडीत असलेल्या सगळ्या पैलूंचा एकत्रित विचार करणं आवश्यक आहे. म्हणजेच सोशल, फिजिकल, मेंटल, फायनान्शियल हे सगळे पैलू आणि इतरही काही पैलू आरोग्याशी निगडीत आहेत. पुढील काही व्हिडिओजमध्ये मी त्या पैलूंबद्दलही बोलीन. भिशी, किटी आणि कट्टा यामध्ये सामील व्हायचं असेल तर अनलिमिटेड गप्पांसाठी सामील व्हा, अनलिमिटेड खाण्यासाठी नाही. बरं आहे मग मंडळी, असंच पुन्हा भेटूयात. धन्यवाद.